काय प्रॉब्लेम होतोय ते सांगा, टार्गेट काय दिले, स्टेटस काय आहे आणि ओव्हरऑल रिमार्क मेंटरच्या काय. हे कंटिन्युअसली तुम्हाला दिसतंय बघा की नेमकी काय चाललंय, कुठं चाललंय, प्रगती ट्रॅकिंग जे म्हणतो ना आपण, पर्सनल मेंटरशिप अशी असते. डिडंट आन्सर मेंटर गिव्ह अप करत नाही आहे. माझा मेंटर चावणार, मी चावणार की बाबा का नाही करत आहे कॉल, नाही अरे यार मला मार्क मिळाले, सरांना काय तोंड दाखव. फक्त तुम्ही सिन्सिअर ऑनेस्ट एफर्ट्स द्या. पहिले 3 वेळा तर कॉल पण उचलला नाही आहे ॲस्परंटने, मग व्हॉट्सॲपवर टेक्स्ट केला आहे. शेवटी मेंटर गिव्ह अप नाही करत आहे, मी तेच सांगतोय. आणि बघा नंतर कॅन्डिडेट कॉल उचलत नाही आहे, दिसतंय का तुम्हाला हे काय, डिडंट आन्सर म्हणजे आता मी वेगळं काय करायला पाहिजे, कशाला तुमचे पैसे वाया घालवत आहे. सिन्सिअर असाल तरच माझ्याकडे आहे, मेहनत करायची तयारी असेल तर माझ्याकडे, नाही तर XYZ प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. कधीपासून फोन उचल हे नाही, 1 तास बोलणं झालेलं आहे आणि UPSC प्रिलिम्सला आहे आत्ता. सो बॉटम लाईन इज दॅट की जर आपला आता 2028चा अटेम्प्ट असेल तर हे 7 टप्पे रिलिजियसली फॉलो करा. सो एक्झाम क्लिअर करण्यासाठी मी म्हणतोय तुम्हाला जे जे पाहिजे ते मी सर्व प्रोव्हाइड करतो. मला तुमच्याकडनं फक्त 2च गोष्टींची अपेक्षा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ऑनेस्टी आणि दुसरं म्हणजे डिसिप्लिन. एक्सपेक्टेशन काय असेल की हे टार्गेट ॲट एनी कॉस्ट तुम्ही ते फुलफिल झाले पाहिजेत, बरोबर पहिलं. दुसरी गोष्ट, ते टार्गेट फुलफिल होत नसतील तर भेटा, मेंटरशी बोला, डिस्कस करा, चर्चा करा, काय प्रॉब्लेम होतोय ते सांगा. डेडिकेटेड मेंटर असाइन केलेला आहे आणि मेंटर म्हणजे कसं, मी तुम्हाला मेंटरशिप शीट पण दाखवतो की काय प्रॉब्लेम होतो, बरोबर. NCERTची जस्ट आता ह्या स्टुडंटने अपर्णाने काय केलं आहे की आपल्या फाउंडेशन बॅचलरचं ॲडमिशन घेतलं आहे, आत्ता जस्ट एनरोल केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. फेब्रुवारीमध्येच आमची चर्चा सुरू झाली. पहिलं डिस्कशन इथे झालं 2ला, 16ला, 28ला, 7ला, बरोबर. कॉलवर डिस्कशन झालं, कारण काय आहे, शी इज डुईंग ऑनलाईन क्लासेस ॲज अ होल, कारण ती गावाकडे असेल. काय काय याच्यामध्ये काय काय असतं आपलं, एक म्हणजे समरी ऑफ डिस्कशन, काय चर्चा झाली आहे, मेंटर तुमच्याशी काय बोलला, कन्सर्न्स कुठले कुठले आहेत, गायडन्स काय दिलं आहे त्याला, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे की टार्गेट काय दिले, स्टेटस ऑफ प्रिव्हियस टार्गेट, आणि सगळ्यात शेवटचं येतं ते म्हणजे की ओव्हरऑल रिमार्क्स बाय मेंटर. कोणाचंही बघा, आपण याचं पाहिलं तर काय होतं, याचं पहिला 2 तारखेला कॉल झालेला, काय झालं आहे, समरी ऑफ डिस्कशन काय, ही इज स्टडिंग इन लास्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग, डज नॉट गेट मच टाईम, स्टील डुईंग हिज बेस्ट फॉर 2027 पहिलं इंटरॅक्शन मेंटरसोबत. की कन्सर्न काय, कन्सिस्टंट स्टडी इज नॉट हॅपनिंग, कशामुळे, मे बी लास्ट इयरचा इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट असेल, एक्झाम असेल. गायडन्स गिवन काय दिलं आहे, सजेस्टेड टू वॉच लेक्चर्स अँड देन रीड द कन्सेप्ट फ्रॉम द बुक, काही ठराविक लेक्चर NCERTचे सजेस्ट केले. टार्गेट गिवन काही नाही. परत पुढे नंतर तो काहीतरी 8-10 दिवसांनी परत मेंटरकडनंच कॉल गेला आहे, काय झालं, त्याने नोट्स कलेक्ट केल्या, टाईम मॅनेजमेंटचा इश्यू होतोय, सजेस्टेड टू फुलफिल स्मॉल टार्गेट अँड डू इट ऑन रेग्युलर बेसिस, 2 चॅप्टर ऑफ जॉग्रफीचे त्याला आम्ही शेड्यूल बनवू. अशा पद्धतीने ही चर्चा झाली. येते लक्षात, म्हणजे होतं काय की मेंटर तुम्हाला एक रेग्युलरली ट्रॅक प्रोव्हाइड करतोय की नेमकी काय करायचं आहे, बरोबर. आणि कुठलंही बघा, चलो तुम्हाला आणखीन एक डिटेल दाखवतो. यांनी तर आत्ताच ॲडमिशन घेतली आहे, चलो आपण यांचं उदाहरण घेऊयात. आता बाळकृष्ण आपल्या MPSCच्या स्पेशल मेन्सला आहे, आता MPSCच्या मेन्सच्या पण याला असेल सी, कधीची काहीतरी 11-12 डिसेंबरच्या आसपास त्याने ॲडमिशन घेतलं आहे, बरोबर. तौसिफ इज मेंटर. काय होतं आहे बघा, डिस्कशन बघा बरं का, सगळं तुम्हाला आता मी डिटेल वाचून नाही दाखवत, तेच मोड ऑफ कम्युनिकेशन कॉल थ्रू, समरी काय, डिस्कशन काय झालं, की कन्सर्न काय होते, गायडन्स काय दिलं, टार्गेट काय दिले, स्टेटस काय आहे आणि ओव्हरऑल रिमार्क मेंटरच्या काय. हे कंटिन्युअसली तुम्हाला दिसतंय बघा. आत्ता रिसेंटली 19/3ला चर्चा झालेली. त्यातले कुठलेही बघा, म्हणजे रँडमली तुम्ही कोणतंही ओपन करून पाहिलं हे काय असंच दिसेल. म्हणजे हे काय मी तुमच्यासाठी बनवून नाही आणलं आहे बरं का, एवढं कुठं बनवत बसू मी. हे बघा, हे डिस्कशन आहे आणि ही मेंटरशिप शीट तुमच्यासोबत पण शेअर होते की नेमकी काय चाललं आहे, कुठं चाललं आहे, प्रगती ट्रॅकिंग जे म्हणतो ना आपण, पर्सनल मेंटरशिप अशी असते. मी हे पण सांगतो चॅलेंजवर शेअर करून दाखवावी कोणी, काय 6 महिने झाले तुमची चर्चा केली, XYZ कुठेही मेंटरशिप करा. बोलायला तर काय, बच्चन टाकायला मी टाकतो, बच्चन या चहाला खाली, पण ट्रॅक काय बोललो आहे, मला काय आठवतं 4 महिने आधी काय बोललेलो आहे मी. हां बघा, कोणाचं आहे रँडम ओपन करतो आहे आम्ही, हे काय, हे बघा सगळं आत्ताची गोष्ट आहे, 13/3ला बोलणं झालं, बरोबर. मध्ये कॉल नाही केला आहे बरं का, हे बघा दिसतंय काय, डिडंट आन्सर मेंटर गिव्ह अप करत नाही आहे. माझा मेंटर चावणार, मी चावणार की बाबा का नाही करत आहे कॉल, पैसे भरले तर पैसे पण सोडून द्या. बाबा तू एकदा आलाय ना, एकदा व्यवस्थित गायडन्स घ्यायला. बऱ्याच वेळा असं पण होतं की ॲस्परंट्स फोन उचलत नाहीत वगैरे, कशामुळे की काहीतरी मे बी XYZ प्रॉब्लेम असतो, मार्क कमी आल्यामुळे तो आपण ककूनमध्ये चाललं जातो, स्वतःवर सेल्फ डाऊट येतो, म्हणून पण फोन उचलत नाही. अरे यार मला मार्क कमी आले, सरांना काय तोंड दाखव. चालतं ना, मी विचारतो ना 10 वेळा, काहीच हरकत नाही. फक्त तुम्ही सिन्सिअर ऑनेस्ट एफर्ट्स द्या. 2.5 वर्ष फुल हँड होल्डिंग करेल, स्पून फिडिंग नाही करणार, हे पण मी सांगेन. तुम्हाला लढायला जायचं आहे,
तुम्हाला काय मदत पाहिजे ना सगळं, तर नोट्स, इव्हॅल्युएशन, मेंटर, डेडिकेटेड, सगळं कोणताही बघा तुम्ही यातलं, मी तेच दाखवतोय, कोणताही घ्या. हे काय पहिले 3 वेळा तर कॉल पण उचलला नाही आहे ॲजपर्यंत, दिसतंय का? 15-12, 16-12, 23-12. मग व्हॉट्सॲपवर टेक्स्ट केला आहे. शेवटी मेंटर गिवअप नाही करत आहे, मी तेच सांगतोय. माझा मेंटर गिवअप नाही करणार. आणि मेंटर म्हणजे काय, कोणी असं आलतू फालतू व्यक्ती नाही आहे. आता तौसिफचंच सांगायचं, ऑलरेडी तौसिफ IB मध्ये ऑफिसर आहे, जॉईन नाही केलं कारण UPSCच्या 2 मेन्स दिलेल्या आहेत तौसिफने. सो असे मेंटर्स पण आहेत. तर अशा पद्धतीने सांगायचं झालं तर हे काय. आणि बघा नंतर कॅन्डिडेट कॉल उचलत नाही आहे, दिसतंय का तुम्हाला? 13, 27, 6, 13, 3 काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, परत होईल काहीतरी इश्यू, चर्चा करू, डिस्कशन करू, काहीतरी होईल मार्गी. म्हणजे मग अशा पद्धतीने या गोष्टी चालत आहेत. सो हे जे 1-1.5 वर्षाचं 2-2.5 वर्षाचा आपण जो प्लॅन बघतो, मग तो अशा पद्धतीने आपल्याला एक्झिक्यूट करावा लागतो. येतंय लक्षात? सो आत्तापासून तर हे करा. वेड्यासारखे 2.5-3 वर्ष फक्त लेक्चर बघू नका, कारण यूट्यूबवर बरेचसे फ्रीमध्ये लेक्चर अवेलेबल आहेत. टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जातात. आय नो इट, यू नो इट, म्हणजे मी काही वेगळं सांगत नाही. एकेका विषयाचे 80-80, 90-90 आणि 100-100 लेक्चर बघतो आपण. काही गरजच नाही आहे त्याची, एवढ्या डीपमध्ये जायची गरजच नाही आहे. आन्सर रायटिंगला वेळ इन्व्हेस्ट करा. जर तुम्ही जॉग्रफीचे जर 80-90 लेक्चर बघतायत, काय आन्सर रायटिंग करणार आहेत आणि कसं पुढे जाणार आहे? आपण म्हणतो काहीतरी यार 4-5 पैसे वाचवायला जातो, पण इश्यू काय होऊन जातो की यार वर्ष वाढून जातात. आणि हे तर असं तर अजिबातच करू नका. बघा बाळकृष्ण व्यवस्थित बोलतोय यार, चर्चा होते, भेटायला येतोय, टेक्स्टवर बोलतोय, पण हे काय, हे बघा, डिडंट आन्सर द कॉल, डिडंट आन्सर द कॉल, डिडंट आन्सर द कॉल. हे काय, डिडंट आन्सर. म्हणजे आता मी वेगळं काय करायला पाहिजे? कशाला तुमचे पैसे वाया घालवत आहेत? सिन्सिअर असाल तरच माझ्याकडे आहे, मी हे पण सांगतोय. मेहनत करायची तयारी असेल तर माझ्याकडे आहे, नाहीतर XYZ प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. 500 रुपयात बॅचेस विकणारे भरपूर आहेत. तिकडं जा, मेंटरशिप करा. ते पण काहीतरी मारल्यासारखं करतात, तुम्ही पण काहीतरी लागल्यासारखं करा. पण जर खरंच इम्प्रूव्हमेंट करायची असेल, माझा मेंटर मूर्ख नाही, गिवअप नाही केलं आहे अजून पण, कधीपासून फोन उचल हे नाही, 1 तास बोलणं झालेलं आहे. आणि UPSC प्रिलिम्सला आहे आत्ता. काय चुकलं आमचं? चुकलं इन द सेन्स म्हणजे कॅन्डिडेटच सिरियस नाही आहे ना. अरे बोला तरी काय इश्यू आहे, कसं कळेल ते? म्हणजे तुम्हाला खरंच एक्झाम पास व्हायची आहे का? कसं 21व्या वर्षी पास होणार आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होणार आहेत आपण? हे काय तुमच्यासमोर हा सूर्य आणि हा जयद्रथ, मी हातचा काहीच राखून नाही दाखवत. हे काय, हे बघा, जो व्यवस्थित बोलतोय, हे काय एवढं कोण बोलतंय मला दाखवून द्या. वाटलं तुम्हाला मी अख्खी फाईल वाचून नाही दाखवत आता, नाही ते 4 तास त्यातच चालले जातील. असा एक मेंटर आहे. आय हॅव द टीम ऑफ 10 मेंटर्स. आणि ज्यांनी ऑलरेडी UPSCचे इंटरव्ह्यूज दिलेत, MPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्यांनी ऑलरेडी मल्टिपल टाईम्स एक्झाम क्लिअर केले आहे. सो ही व्यक्ती जर आपल्यासाठी इन्व्हेस्ट करते टाईम, तर मग मला नाही वाटत की अशा गोष्टी येत होतील ते. सो बॉटम लाईन इज दॅट की जर आपला आता 2028चा अटेम्प्ट असेल तर हे 7 टप्पे रिलिजियसली फॉलो करा. व्यवस्थित आत्तापासून तयारीला लागा. असं नका समजू की वेळ आहे मग लागू करू, होईल नाही होईल. सुरू करा. मेंटर पुश करत जाईल. यू कॅनॉट रिमेन मोटिवेटेड फॉर लॉंग बाय युअर ओन सेल्फ. स्वतःहून स्वतः जास्त वेळ मोटिवेटेड नाही राहत आहेत, कोणीतरी पुश करणारं पाहिजे. विराट कोहली ग्रेटेस्ट बॅट्समन आहे, त्याला कोचची गरज नाही. कोचचं काम काय असतं, तो त्याला सांगतो बाबा हे असं आहे, असं आहे, असं हे कर. पुश करणारं कोणीतरी पाहिजे. सेल्फ मोटिवेटेड 2.5 वर्ष, 2028चा अटेम्प्ट, सगळं सिलेक्शन होतं 2029. आजपासून 3 वर्ष आहेत. कोण राहतं 3-3 वर्ष मोटिवेटेड? दाखवून द्या बरं मला. प्रॅक्टिकल बोलणार मी. तो मेंटर पुश करेल. तुमच्याकडे शेड्यूल आहे, तारखेनुसार शेड्यूल दिलेलं आहे. मी तुम्हाला हे पण सांगतो, तुम्ही गल्ली ते दिल्ली कुठेपर्यंतही जा, दाखवून द्यावं मला कोणीही तारखेनुसार हे शेड्यूल याला होतील, हीच फॅकल्टी घेईल आणि एवढ्याच सेशनमध्ये होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही बाहेर कोणालाही विचारा, या गोष्टी फॉलो होत आहेत नाही होत आहेत, विचारा तुम्ही. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. इकडं कमेंट बॉक्समध्ये टाका की नाही काहीतरी सर तुम्ही हवत बोलताय, आधीच्या बॅचेसला हे झालं नाही, सांगा मला. सो एक्झाम क्लिअर करण्यासाठी मी म्हणतोय तुम्हाला जे जे पाहिजे ते मी सर्व प्रोव्हाइड करतो. मला तुमच्याकडनं फक्त 2च गोष्टींची अपेक्षा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ऑनेस्टी आणि दुसरं म्हणजे डिसिप्लिन आणि सिन्सिअरिटी. सो या पद्धतीने करा. एक्झाम व्यवस्थित क्लिअर होते. आणि फक्त जाता जाता एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा की एक डेडलाईन ठरवा आपल्या प्रवासाला. माझी डेडलाईन असेल 3 अटेम्प्ट आणि सायकलमधून बाहेर. अजिबात जास्त वेळ नका थांबू. पण 3 पण खूप झाले. मी म्हणतो जर व्यवस्थित आत्तापासून तयारी केली तर का नाही होणार ना एक्झाम पास, बरोबर? कारण बघायला गेलं तर 10 महिन्यात पण पोस्ट निघते, बघायला गेलं 10-10 वर्ष पण पोस्ट नाही निघत. सो यू थिंक ओव्हर इट. काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, प्रॉब्लेम्स असतील तर भेटा, बोला, चर्चा करू. फक्त मी म्हणेल वेड्यासारखे फक्त लेक्चर बघू नका. लेक्चर बघून एक्झाम क्लिअर होत नाही. असं राहिलं असतं विराट कोहलीचे व्हिडिओ बघून गल्ली बोळात विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर फिरले असते. त्यासाठी तुम्हाला ग्राउंडवरच उतरावं लागतं.
ग्राउंडवर उतरण्यासाठी तुम्हाला काही तयारी लागत असेल, काही असिस्टन्स सपोर्ट लागेल, आय एम ऑलवेज देअर. तर मग या पद्धतीने मग आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे. आय होप दिस सेशन वॉज हेल्पफुल टू ऑल ऑफ यू. आणि जो फंडा सेम UPSCला आहे सेम फंडा MPSCलाही लागू. जर तुम्ही 2028चा अटेम्प्ट MPSCसाठी देतायत सेम, कारण मेनचा सिलेबस तर सेमच आहे, तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करावीच लागेल. प्रीच्या वेळेस शेड्यूल थोडंफार फक्त चेंज होतं, बरोबर. त्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेलच. सो ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर. आय होप दिस सेशन वॉज हेल्पफुल. काही असेल तर नक्की कळवा. बाकी मग आपण तर मात्र मग भेटत राहू. चलो मग टेक केअर, बाय, सी यू.